ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर पाहू शकता मक्का पाहू शकता मी मक्काला खत लावून आपल्याला जवळजवळ 15 दिवस झालेले मित्रांनो. तर मक्काला खत लावून मकाची क्वालिटी आहे ना पाहू शकता तुम्ही. बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत आहे कसं पद्धतीने आहेत मक्का. पाहू शकता मक्काचं झाड पूर्ण पाहू शकता असं पद्धतीने वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर लई भारी मक्काचं पीक आहे जे आहे ते लईच भारी मित्रांनो. तर खूपच चांगलं झालेलं आहे. तर आता आपल्याला तणनाशक त्याच्यावर मारावं लागेल कारण की बरंचसं गवत झालेलं दिसत आहे आपल्या मित्रांनो. तर आपल्याला तणनाशक मारणं आवश्यक आहे कारण जेणेकरून आपण हे असं आपण खुरपणी करू शकत नाही कारण की मका खूप वाढल्यामुळे आपल्याला खुरपणी करायला थोडंसं अडचणी येऊ शकते. म्हणून आपण ते खुरपणी वगैरे करणार नाही. तर आपण त्याला डायरेक्ट आपण तणनाशक घेऊन येणार आहे आणि तणनाशक फवारणी आपल्याला करावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला ते निंदायला खुरपणी करायची आवश्यकता येणार नाही. म्हणून आपल्याला खुरपणी करायची गरज येणार नाही मित्रांनो. काही नाही खुरपणी जी करायची वेळ होती ती निघून गेलेली आहे कारण की पाऊस चालू असल्यामुळे आपण ते खुरपणी वगैरे करू शकलो नाही. म्हणून आपण खुरपणीसुद्धा करू शकलो नाही कारण की पाऊस असल्यामुळे पाऊस काही जास्त मोठा नव्हता, तो बारीक होता. पण तरी पण आपल्याला ते काम करता जमलं नाही. म्हणून आपण पाऊस चालू असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला कोळपणी वगैरे व खुरपणी करता आलं नाही मित्रांनो. म्हणून आपल्याला त्याच्यावर डायरेक्ट आपल्याला तणनाशक मारायला लागणार आहे जेणेकरून आपल्याला जे वाढलेले जे गवत दिसत आहे आपल्याला तर लय मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे. पण मका वरती आलेलं आहे मित्रांनो. तर गवताला काही अडचण नाही पण तरी पण आपल्याला तणनाशक मारणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा मका कापणी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये मोकळं दिसणार नाही. म्हणून आपल्याला ते तणनाशक जर मारलं तर आपण जेव्हा आपण मका काढायचा येईल तेव्हा कापायचा येईल तेव्हा आपल्याला ते जागा थोडीशी स्वच्छ दिसली पाहिजे. म्हणून आपल्याला तणनाशक मारणं आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला लय गवत झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मकामध्ये. तर मका एकदम भारी आहे पण तरी पण आपल्याला तणनाशक मारावं लागणार आहे आणि खूपच त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गवत उगवलेले आहेत. म्हणून ते आपल्याला तणनाशकद्वारे आपल्याला तणनाशक मारावं लागणार आहे कारण की तणनाशक जर मारला नाही तर लई गवत होऊन जाईल. तर लई वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे पाहू तुम्ही असं प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लई गवत आहे. असे एक मोठमोठ्या पाण्याचे गवत आहे. तर असे गवत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला तणनाशक मारण्याची खूपच गरज आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले शेतकरी चे व्हिडिओ येत राहणार आहे आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यात तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि एकदा आमच्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि एकदा नक्कीच आमच्या चॅनलला भेट द्या. आणि तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय.